नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज व्हेज क्रिस्पीची रेसिपी घेऊन अगदी रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी कशा पद्धतीने आपण बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण सर्व भाज्या डायस पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण ब्रोकोली आणि फ्लावर मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या टाईमसाठी ठेवलं जातं, जेणेकरून ज्यामध्ये ब्रोकोली आणि फ्लावरमध्ये जे आळ्या किड्या काहीतरी असतात ना, ते जेणेकरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले की बाहेर येतात आणि मरतात. त्यानंतर आपण ते सर्व भाज्या सर्व स्टेन करून घेतलेल्या आहेत मिठाच्या पाण्यामध्ये, आणि जे आपले जे गाजर आणि बीन्स आहेत ते आपण मिक्स करून घेतलेले आहेत. हे सर्व भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यानंतर आपण बनवणार आहोत बॅटर बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण घेणार आहोत 1 कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर. तर असा ह्याचा रेशो आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने हा रेशो बनवू शकता. तर तुम्ही बॅटर बनवता हा रेशो तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून तुमचे बॅटर व्यवस्थित आणि मस्त बनेल. तर बॅटरमध्ये आपण टाकणार आहोत सीझनिंगमध्ये मीठ, ॲरोमॅट आणि रेड चिल्ली पेस्ट असेल तर रेड चिल्ली पेस्ट किंवा रेड चिल्ली पावडर आपण कलरसाठी हलक्याची टाकणार आहोत. आणि व्यवस्थित आपण पाणी टाकून मिक्स करून घेणार. बॅटर जास्त जड पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पातळ पण जाणार. मीडियम पद्धतीने बॅटर आपल्याला बनवायचं आहे. तर कशा पद्धतीने आपण बनवतो चला तर पाहूया. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनेच बॅटर बनलं तर तुमचे व्यवस्थित कोटिंग वगैरे पकडेल. तर ह्यामध्ये सर्व आपण आता व्हेजिटेबल मिक्स करणार आहोत आणि व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. आणि कोट करून घेतल्यानंतर आपण हे व्हेजिटेबल फ्राय करणार आहोत. बॅटर बनवता ह्या प्रमाणात जास्त प्रमाणात आपण सीझनिंग वगैरे ॲड नाही करणार, जेणेकरून आपण जो सॉस बनवणार त्यामध्ये पण सीझनिंग असते आणि ह्या बॅटरमध्ये सीझनिंग तर सॉल्ट होण्याचं चान्सेस असतात. त्यामुळे बॅटरमध्ये थोडंसं सीझनिंग हलक्या प्रमाणात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण एका पॅनमध्ये ऑइल गरम झाले त्यामध्ये मंद आचेवर व्यवस्थित आपण हे बॅटरमधले आपले जे व्हेजिटेबल आहे ते फ्राय करून घेणार आहोत. स्लो फ्लेमवर आपण हे पहिल्यांदा आपण व्हेजिटेबल फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करताना काळजी घ्यायचं, जेणेकरून एकदम हाय फ्लेमवरही व्हेजिटेबल फ्राय करायचे नाही, एकदम स्लो फ्लेमवर मीडियम फ्लेमवर व्हेजिटेबल आपण फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून आपले व्हेजिटेबल काळे झाले नाही पाहिजेत. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व व्हेजिटेबल फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून अशा पद्धतीने तुमचाही कलर आला पाहिजे. जास्त काळसर पद्धतीने त्याचा कलर आला नाही पाहिजे, मीडियम पद्धतीने असा कलर आणायचा आहे फ्राय करताना. त्यानंतर आपण आता सॉस बनवून घेणार आहोत. मेन गोष्ट म्हणजे पॅन गरम झाला आहे, त्यामध्ये 1 चमचा आपण तेल घालणार आहोत. त्यानंतर आपण घालणार आहोत चॉप लसूण व्यवस्थित स्वते करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत चॉप आले व्यवस्थित स्वते करून घेतल्यानंतर आपले जे डायस चिल्ली कट केलेले आहे ते आपण घालून व्यवस्थित सर्व हे मिश्रण आपण टॉस करून घेणार आहोत. व्यवस्थित टॉस करून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये आपण सॉस ॲड करणार आहोत. ते तुम्ही चिली पेस्ट असेल तर चिली पेस्ट ॲड करू शकता, नाही तर आपलं चिली पावडर तुम्ही ॲड करा 1 चमचा. त्यानंतर आपण रेड चिली सॉस टाकलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत दुसरा 2 चमचा कॅचअप. तर हा सॉस चटपटा झाला पाहिजे, तर आपण 2 चमचा कॅचअप घालून व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत स्टॉक वॉटर म्हणजेच वॉटर ॲड केल्यानंतर आपण ह्यामध्ये करून घेणार आहोत सीझनिंग ॲड करताना त्यामध्ये आपण घालणार आहोत ॲरोमॅट 1 चमचा, व्हाईट पेपर अर्धा चमचा, चवीनुसार सॉल्ट, आणि त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपण हे मिश्रण घट्ट त्यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं घट्ट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण हलकासा कलरसाठी डार्क सोय आपण मारणार आहोत आणि त्यानंतर आपला सॉस रेडी आहे. त्यानंतर आपला सॉस रेडी आहे. आता त्या सॉसमध्ये आपण हे सर्व व्हेजिटेबल टॉस करून घ्यायला, एकदम हाय फ्लेमवर आपण हे सर्व व्हेजिटेबल टॉस करून घ्यायला आणि वरून स्प्रिंग ऑनियन घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून आणि टॉस करून घेणार आहोत. ऑलमोस्ट आपली डिश डन आहे. तर मित्रांनो, तयार आहे व्हेज क्रिस्पी अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखी आणि कडक.
तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधील तुम्हाला रेसिपीमधील काही स्टेप समजले नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.